हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभागामधील जी काही भरती निघालेली आहे, बरीचशी पदं आहेत त्यामध्ये. तर त्या सर्व पदांचा अभ्यासक्रम काय आहे, तसंच परीक्षेचं स्वरूप काय आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व काही माहिती व्यवस्थित दिलेली आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला महिला व बालविकासचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमाची व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि TCS पॅटर्ननुसार सर्व माहिती तुम्हाला मिळेल. तसंच TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2023मध्ये झालेत, त्यापैकी काही पेपरसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. तर या ठिकाणी पहा, ही जी परीक्षा आहे ना, ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि कोणत्या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे तर TCS या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. मग आता या ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील. म्हणजे काय, पेपरचं स्वरूप एक प्रश्न मराठीमध्ये पण येणार आणि तोच प्रश्न इंग्रजीमध्ये सुद्धा येणार. त्यांनी स्पष्ट दिले, प्रश्नपत्रिका या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये असतील. या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात आले आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. आता पुढची माहिती पहा, ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, असे 2-3 म्हणजे आवश्यकता नाही, कारण 2-3 पदांनाच फक्त व्यावसायिक चाचणी आहे किंवा शारीरिक चाचणी आहे, इतर सर्व पदांना ही चाचणी नाहीच आहे. मग अशा पदांचा अभ्यासक्रम काय ते पाहता खूप महत्त्वाचं आहे. अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा विषय पहा कोणकोणते: मराठी म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी म्हणजे इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुणांची. आता इथं पहा, एका प्रश्नाला 2 गुण दिलेले आहे की नाही आपल्याला आणि प्रत्येकी 50 गुणांची. याचा अर्थ काय तर मराठी व्याकरणावर 25 प्रश्न येणार आहेत, इंग्रजी व्याकरणावर 25 प्रश्न येणार आहेत, सामान्य ज्ञानावर 25 प्रश्न येणार आहेत आणि बौद्धिक चाचणी जी आहे आपली त्याच्यावर सुद्धा 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी ग्रामर, GK म्हणजे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या प्रत्येक विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक विषयाचे गुण आहेत 50. याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. आता गुण 200 आहेत पण प्रश्न किती आहेत 100, कारण एका प्रश्नाला 2 गुण दिलेले आहेत त्यांनी. पुढे पहा, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक. आता तो क्रमांक आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मेरिटमध्ये विचार केला जाणार आहे ना, तर कमीत कमी 45% गुण मिळणं आवश्यक असतं. आता मी तुम्हाला सांगितलं की 2-3 पदं अशी आहेत की ज्यांना व्यावसायिक चाचणी आहे, त्याचीसुद्धा आपण माहिती घेऊयात. आणि एक लक्षात ठेवा, आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजूनही खूप महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे पहा, लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क, स्वयंपाकी गट क या पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व तदनंतर 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे हे जे 3 पद आहेत, लघुलेखक गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क आणि स्वयंपाकी, याचं 130 गुणांची, म्हणजे हे जे दिलेत ना, मराठीला 15 प्रश्न येतील, इंग्लिशमध्ये 15 प्रश्न, GK म्हणजे सामान्य ज्ञानला 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीला 15 प्रश्न, असे 60 प्रश्न, परंतु 120 गुणांची लेखी परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे. त्याच्या पुढे पहा, 120 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुणांची, याप्रमाणे एकूण 120 गुणांची संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र राहतील.
लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्तीकरिता शिफारस करण्यात येईल. व्यावसायिक चाचणीकरिता निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवले आहे. आता त्याच्या पुढची माहिती पहा की या पदासाठीनं इंटरव्ह्यू नाही हे महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यू नाही हे पण लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या परीक्षेला नाही. अजूनही आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी तसेच ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय त्या तरतुदीनुसार राहील. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे पहा की सूचीच्या उत्तरासाठी इथं स्पष्ट दिले काय दिलेलं आहे. सूचीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजेच काय तर निगेटिव्ह मार्किंग याला नाही आणि इंटरव्ह्यूसुद्धा नाही. आता पदं पहा, 9 प्रकारची पदं आहेत आणि सर्व पदांचा सिलेबस लेखी परीक्षेचा एकच आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जर एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केला असेल तर त्याला वेगवेगळा अभ्यास करायची आवश्यकता नाही. आता कोणकोणती पदं आहेत तर संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित 200 गुण म्हणजे 100 प्रश्न 200 गुण आणि वेळ आहे 2 तास. सर्वांना 2 तास वेळ आहे. फक्त जे 60 प्रश्नांचा पेपर असणार आहे ना त्यांना 90 मिनिटं. परिवीक्षक अधिकारी गट क 100 प्रश्न 200 गुण आणि वेळ आहे 2 तास. लघुलेखक उच्च श्रेणी गट क 60 प्रश्न 120 गुण आणि जो वेळ आहे तो 90 मिनिटांचा आहे. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गट क 100 प्रश्न 200 गुण आणि वेळ जो आहे ना तो 120 मिनिटांचा आहे. त्याच्यानंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क सेम 100 प्रश्न 200 गुण आणि 120 मिनिटांचा वेळ आहे. लघुलेखक निम्न श्रेणी गट क 60 प्रश्न 120 गुण आणि व्यावसायिक चाचणी 80 गुणांची यायला 90 मिनिटाचा वेळ आहे. वरिष्ठ काळजीवाहक गट ड 100 प्रश्न 200 गुण 2 तासाचा वेळ आहे. कनिष्ठ काळजीवाहक गट ड 100 प्रश्न 200 गुण 2 तासांचा वेळ आहे. आणि स्वयंपाकी गट ड 60 प्रश्न 120 गुण आणि 90 मिनिटांचा वेळ याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च होणार आहे लवकरच. ई-बुक वेगळं असेल आणि टेस्ट सिरीज वेगळी आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.